देऊळघाट येथे 2 गटात तुफान राडा। भाजपा युवा नेते नंदू लौंगेसह 6 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। गावात अतिरिक्त पोलीस दल तैनात। बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे आज 17 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान राडा होऊन 2 ते 3 ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहे। या मारहाणीत भाजपा युवा नेते नंदू लौंगे यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास दिली आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी की काल देऊळघाट येथील वरात जालना जिल्ह्यातील गोद्री येथे गेली होती। या ठिकाणी वरातीत नाचण्याच्या कारणावरून देऊळघाट येथील तरुणात वाद झाला होता। त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना शांत केले। हाच राग मनात धरून आज एका टोळक्याने धनगरवाड्यातील तरुणांना मारहाण केली। यावेळी भाजपा युवा नेते नंदू लौंगे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली। तसेच प्रचंड दगडफेक देखील करण्यात आली होती। देऊळघाटच्या बस स्टँडवर ऋषिकेश सुसर या तरुणाला 8 ते 10 जणांनी बेदम मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे। घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे कुमक घेऊन गावात दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली। तसेच अतिरिक्त पोलीस दल गावात तैनात करण्यात आला आहे। नंदू लौंगे, गणेश सुसर, सोपान लौंगे, शिवाजी सुसर, ऋषिकेश सुसर आणि रावसाहेब जाधव हे या राड्यात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींचे बयान नोंदविले असून पुढील कारवाई सुरू आहे। काल रात्री मी पुण्याहून आलो आणि मी घरी झोपेला असताना बाहेरून एकदम जोराजोरात आवाज आला। मग काहीतरी भांगूर झालं। मी ते पाहता समजा गाडीजवळ म्हणजे बाहेर निघलो आणि इकडून 50-100 लोक आले आणि त्यांनी डायरेक्ट दगडं मारणं सुरू करून दिली। माझ्यावर अटॅक केला। माझी गाडी फोडली आणि माझ्या गाडीतून 2 लाख रुपये घेऊन पण गेले। कोण लोक होते? गावातलेच होते, पाटील मोहल्ल्यातले 50 वाद कशामुळे झाला? मला काहीच कल्पना नाही। मी डायरेक्ट घरातून बाहेर गेलो। त्याला आहे ना गाड्यात पैसे ठेवताना पाहिलं होतं ऑटो कोणतरी, मग ते निमित्तच झालं जाईल काहीतरी। ते तिकडून आले पोरं चल आमच्या इकडे त्या गल्लीतली पोरं होते की 10-12 जण तिकडून आले 50-100 जण डायरेक्ट दगडं मारत विटा मारल्या, काही कुऱ्हाडी सरवटे हातात त्यांच्या हे पोर इकडे पळत सुटली। मी आलो बाहेर, मलाही मारलं, गाडी फोडली, पैसे घेऊन फरार झाले। जखमी किती आहे? 5 जणांना लागला आमच्या पोराला। आता तुम्हा सोपामा भाऊचे तो बी घरीच होता ना, तो बाहेर आला। ते बाकीचा गणेश भूती जरा आता तेही बाहेर आले। म्हणजे ती कोणी बारीक पोरायच्या किती बांगडी होत्या। पोलीस आली होती? नाही पोलीस आलीच नाही।